सकाळपासून मुंबईमध्ये देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। पूर्व उपनगरांमध्ये काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून भांडूपच्या LBS मार्गावर वाहतूक संथ गतीने पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतं। तर इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। त्याचा परिणाम आपण जर पाहिला तर LBS मार्ग आहे, हा भांडूपचा परिसर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तसेच कुर्ला असेल, घाटकोपर असेल, गांधीनगर जंक्शन असेल किंवा मुलुंडचा काही परिसर असेल, या ठिकाणी LBS मार्गावर अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे। तसेच मुंबई उपनगरातल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। LBS मार्गाची जर आपण परिस्थिती पाहिली तर सध्या एका लेननेच जी वाहतूक आहे ती सुरू आहे। मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात येतो त्यावेळेला LBS मार्ग आहे हा मोठ्या प्रमाणात जलमय होतो। खरं तर इथे जे कलवर्ट्स आहेत त्या कलवर्ट्स मधून पाणी जाणं खरं तर गरजेचं असतं, परंतु हे पाणी या कलवर्ट्स मधून जात नाहीये। पालिका प्रशासनाकडून पंप देखील बसवण्यात आलेले आहेत, परंतु त्या पंपांचं नियोजन देखील कुचकामी ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जेव्हा मध्यम स्वरूपाचा जरी पाऊस पडला तरी LBS मार्ग अशा प्रकारे जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अमोल पेडणेकर, झेड मीडिया, मुंबई।